Hello students, welcome in today's lecture. In previous lecture we discussed about the pregnancy part, and in today's lecture we discuss about the most important part, that is the placenta. पहा बाळांनो, अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण प्रेग्नन्सी बद्दल डिस्कस करत होतो. प्रेग्नन्सीचे तीनही ट्रायमेस्टर आपण शिकलो होतो. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. प्रत्येक ट्रायमेस्टर मध्ये काय काय चेंजेस होतात ते चेंजेस आपण शिकलो होतो. ठीक आहे. आज आपण एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट वरती डिस्कशन करणार आहे बाळांनो, दॅट इज अ प्लासेंटा. हे आपल्याला माहिती आहे की आपल्या मदरमध्ये आणि आपल्यामध्ये ॲट द टाइम ऑफ प्रेग्नन्सी कंडिशन एक कनेक्शन बनलेलं असतं, दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ प्लासेंटा. त्याला आपण काय बोलतो? प्लासेंटा. तर प्लासेंटा ऍक्च्युअल असतं काय? तर प्लासेंटा इट इज द इंटिमेट कनेक्शन between mother's uterus and the fetus. मदर युटेरस मध्ये आणि फिटस मध्ये जे इंटिमेट कनेक्शन बनलेलं असतं ड्युरिंग द प्रेग्नन्सी, याला आपण बेसिकली काय बोलतो बाळांनो? दॅट इज द प्लासेंटा. प्लासेंटा हा एकमेव असा ऑर्गन आहे बाळांनो ह्युमन बॉडी मधला, जो टेम्पररी ऑर्गन आहे बेसिकली, बट हा एकमेव असा ऑर्गन आहे का जो दोन डिफरंट टाइपच्या टिश्यूजने आणि डिफरंट ऑर्गॅनिझम कडून बनतो. ठीक आहे. म्हणजे दोन ऑर्गॅनिझम कडून बनतो, एक फिटस कडून बनतो आणि एक मदर कडून बनतो. ठीक आहे. म्हणून सेकंड पॉइंट आपण लिहू कि इट इज अ टेम्पररी ऑर्गन. प्लासेंटा एक टेम्पररी ऑर्गन असतं. इट इज अ टेम्पररी ऑर्गन विच इज फॉर्म बाय द टिश्यूज ऑफ टू डिफरंट ऑर्गॅनिझम. दोन डिफरंट ऑर्गॅनिझमच्या टिश्यू पासून बनलेला हा एक ऑर्गन असतो. ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, इट इज फ्लॅट अँड डिस्कॉइडल ऑर्गन. फ्लॅट आणि डिस्कॉइडल ऑर्गन असतो. डिस्क शेप दिसतो बेसिकली डिस्कॉइडल ऑर्गन, अँड इट इज कनेक्टेड to the umbilical cord. आणि प्लासेंटा कशाला कनेक्ट होतो बाळांनो? अंबिलिकल कॉर्डला कनेक्ट होतो. ओके. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की अंबिलिकल कॉर्ड आणि प्लासेंटा या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आहेत. ओके. त्या दोन गोष्टी सेम नाहीये. ठीक आहे. प्लासेंटा काय असतं? मदरच्या युटेरस मध्ये आणि बेबी मध्ये एक कनेक्शन असतं, दॅट इज प्लासेंटा. अंबिलिकल कॉर्ड जे हे प्लासेंटा ला अटॅच असतं. ओके. आणि फिटसला अटॅच असतं. ओके. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की अंबिलिकल कॉर्ड वेगळं आहे आणि प्लासेंटा ही गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे ना. प्लासेंटा आपण काय बोललो की हे दोघांकडून बनतं. ठीक आहे. दोन ऑर्गॅनिझम कडून बनणारा हा एक ऑर्गन आहे. ओके. तर प्लासेंटा जे बाळांनो ह्याच्यात हा पार्ट तयार करते मदर आणि हा पार्ट तयार करतो फिटस. ओके. म्हणजे अर्धा प्लासेंटा मदर कडून बनतो आणि अर्धा प्लासेंटा फिटस कडून बनतो. ठीक आहे. सो द पार्ट ऑफ प्लासेंटा विच इज contributed by फिटस. जो पार्ट फिटस कंट्रीब्यूट करतोय बाळांनो प्लासेंटा बनवण्यासाठी, दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ फिटल प्लासेंटा. याला आपण काय नाव देतो? फिटल प्लासेंटा. काही जण त्याला आणखी एक नाव देतात, दॅट इज कोरियॉनिक व्हिलाय. कोरियॉनिक व्हिलाय. ठीक आहे.
आणि ह्या ज्या कोरियोनिक व्हिला आहेत बाळांनो, ह्या एंटर करतात इन द क्रिप्ट्स ऑफ एंडोमेट्रियम. ओके, जे एंडोमेट्रियम मध्ये होल तयार होतात, असे बरोज तयार होतात, त्याच्यामध्ये ह्या काय करतात, एंटर करतात. ठीक आहे, मी ते डायग्रामॅटिकल दाखवेन तुम्हाला. सध्या लक्षात ठेवा की जो पार्ट प्लासेंटाचा जो पार्ट कोण कंट्रीब्यूट करतं, फिटस कंट्रीब्यूट करतो, म्हणजे फिटस बनवतात, त्याला आपण फिटल प्लासेंटा बोलतो. आणि द पार्ट ऑफ प्लासेंटा which is contributed by मदर. आणि प्लासेंटाचा जो पार्ट मदर तयार करते, दिस इज कॉमनली कॉल्ड एज अ मॅटर्नल प्लासेंटा. हे आपल्याला माहिती आहे की जसं थर्ड मंथ प्रेग्नन्सीचं एंड होते तर तसं प्लासेंटाचं फॉर्मेशन व्हायला लागतं. सो त्याला आपण मॅटर्नल प्लासेंटा असं बोलतो. ओके, मग हे दोन टाईपचा जो प्लासेंटा आहे, इट इज बेसिकली मेंट फॉर द सर्क्युलेशन. ओके, बेसिकली तर सर्क्युलेशन मिनिंग साठी आहे, बट त्याच्या थ्रू बेसिक ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स हे एक फंक्शन होतं. रेस्पिरेशन हे दुसरं एक फंक्शन परफॉर्म होतं. एक्सक्रीशन हे तिसरं एक फंक्शन परफॉर्म करतात. बेसिकली हे सर्क्युलेशन साठी असतं. ओके, म्हणजे मदर कडून जे काही ब्लड आहे, ओके, आणि ब्लड थ्रू जे काही न्यूट्रिएंट वगैरे या सगळ्या गोष्टी कोणाला मिळाल्या पाहिजे, बेबीला मिळाल्या पाहिजे, म्हणून प्लासेंटा बनलेला असतो. ओके, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की जे प्लासेंटा आहे, इट ऍक्ट ऍज प्लासेंटा इज ऍक्ट ऍज digestive, circulatory, respiratory, excretory pathway for the fetus. म्हणजे फिटस साठी डायजेस्टिव्ह, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी, रेस्पिरेटरी हा सगळं पाथवे म्हणून कोण काम करतं, प्लासेंटा काम करतं. ठीक आहे, तर बघा बाळांनो, पहिली गोष्ट आपण डिस्कस करतोय की प्लासेंटा काय. मी सिंपल डेफिनेशन मध्ये सांगितलं तुम्हाला की प्लासेंटा एक इंटिमेट कनेक्शन आहे मदरच्या युटेरस मधलं आणि फिटस मधलं, आणि हे कधी बनतं, ऍट द टाइम ऑफ प्रेग्नन्सी बनतं. हा एक टेम्पररी ऑर्गन आहे आणि एकमेव असा ऑर्गन आहे ह्युमन बॉडी मधला, ओके, बेसिक फिमेल मधला, की ज्याच्यामध्ये काय होतं की दोन ऑर्गॅनिझमच्या टिश्यूज पासून हा ऑर्गन बनतो. ठीक आहे, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे फ्लॅट आणि डिस्कॉइडल ऑर्गन असतो अँड इट इज कनेक्टेड टू द अम्बिलिकल कॉर्ड. तो अम्बिलिकल कॉर्डला कनेक्ट होतो. याच्यामध्ये जो प्लासेंटा बनतो आपल्यामध्ये, तो प्लासेंटा हा पार्ट त्याला फिटस कंट्रीब्यूट करत असतं, हा पार्ट मदर कंट्रीब्यूट करते. फिटस जो पार्ट तयार करतो प्लासेंटाचा त्याला आपण फिटल प्लासेंटा असं बोलतो किंवा कोरियोनिक व्हिला असं आपण बोलतो. आणि जो पार्ट प्लासेंटाचा मदर तयार करते दॅट इज कॉमनली कॉल्ड एज अ मॅटर्नल प्लासेंटा. आणि ह्युमन बिंग मधला जो प्लासेंटा आहे त्याला हिमोकोरियल टाइप ऑफ प्लासेंटा असं म्हणतात. हिमोचं सिंपल मिनिंग झालं ब्लड, कारण ते ब्लड कॅरी करणार आहे. आणि कोरियल टाइपचा प्लासेंटा हिमोकोरियल, कोरियल म्हणजे कोरियॉन. ओके, आपण शिकलोय की सगळ्यात बाहेरच्या बाजूला जे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन असतं ते कोरियॉन असतं. ओके, लक्षात ठेवा की ह्युमन प्लासेंटा इज हिमोकोरियल टाइप, हिमोकोरियल टाइपचा प्लासेंटा असतो. ठीक आहे ना. आता हे जे काही प्लासेंटा आहे बाळांनो आपल्याकडं, त्याचे काही ऍडिशनल फंक्शन सुद्धा आहे. ओके, पहिलं आपण त्या अम्बिलिकल कॉर्ड बद्दल बोलूयात. तर ते अम्बिलिकल कॉर्ड काय काम करते आपल्याकडे. तर हे जे अम्बिलिकल कॉर्ड असतं बाळांनो, हे बेबीच्या नॅव्हेलला अटॅच असतं. आणि हे जे अम्बिलिकल कॉर्ड आहे, इट कंटेन 3 ब्लड वेसल्स. याच्यामध्ये 3 ब्लड वेसल्स असतात. इट कंटेन 3 ब्लड वेसल्स. ठीक आहे, 2 आर्टरीज असतात, दॅट इज 2 अम्बिलिकल आर्टरी. लक्षात ठेवा, अम्बिलिकल आर्टरी मधून नेहमी फिटस कडून ब्लड मदरकडे जातं. ठीक आहे, फिटस कडून ब्लड कुठे जातं, मदरकडे जातं. आणि एक अम्बिलिकल व्हेन असते जिथं मदर कडून ब्लड फिटस कडे येतं. आता
आता मोस्ट ऑफ द मुलं याच्यामध्ये कन्फ्युज होतात की असं का होतं की अम्बिलिकल आर्टरी म्हटलं की ऑक्सिजनेटेड ब्लडचा विचार करतात मुलं, आणि मग फिटस कडून मदरकडे कसं, कारण मदर ब्लड सप्लाय करणारे, मदर कडून ब्लड सर्क्युलेशन होणार आहे फिटस रिजन, फिटस साठी. ओके, मग अम्बिलिकल आर्टरी थ्रू ब्लड, ओके, ते फिटस कडून मदरकडे कसं, तर सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, आर्टरी आणि वेनचा इथं हा डिफरन्स लक्षात नाही घ्यायचा तुम्हाला की ते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतं, असा डिफरन्स बिलकुल मनामध्ये घ्यायचा नाही. इथं अम्बिलिकल आर्टरी आणि अम्बिलिकल व्हेन जी आहे, आर्टरी मधून तुम्हाला हे नेहमी माहित पाहिजे की ब्लड सप्लाय जो होतो तो फास्ट होतो, रॅपिड होतो, आणि व्हेन मधून जो ब्लड सप्लाय होतो तो स्लोली होतो. बरोबर. मग मला सांगा, मदरकडून ब्लड जर कुणाला मिळणार आहे, फिटसला मिळणार आहे, तर त्याचा ब्लड प्रेशर जास्त असेल ना, सिंपल आहे. ओके, मग तो ब्लड फिटल प्लासेंटामध्ये एंटर झाला पाहिजे, ओके, फिटसला मिळालं पाहिजे, पण स्लोली मिळालं पाहिजे, आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ब्लड व्हेन थ्रू सप्लाय होतं. आणि जे काही बेबी, ओके, त्याचा मेटाबॉलिक रेट फास्ट असतो, तो झटपट रेस्पायरेशन वगैरे प्रोसेस परफॉर्म करत असतो, आणि म्हणून तितक्या फास्टली ते त्याच्या बॉडीमधून कोणाला मिळालं पाहिजे, मदरच्या ब्लडमध्ये एंटर झालं पाहिजे. मग ते वेस्ट मटेरियल असू द्या किंवा त्याने रिलीज केलेलं कार्बन डायऑक्साईड असू द्या ब्रिदिंग प्रोसेसने, तर ते फास्टली गेलं पाहिजे, म्हणून अम्बिलिकल आर्टरी. ओके, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की अम्बिलिकल कॉर्डमध्ये 3 ब्लड वेसल्स असतात. ओके, अम्बिलिकल आर्टरी 2 असतात आणि एक अम्बिलिकल वेन असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याकडे जो प्लासेंटा आहे परफॉर्म एंडोक्राइन फंक्शन. प्लासेंटा आपल्याकडे एंडोक्राइन फंक्शन परफॉर्म करतो, म्हणजे काय हार्मोन्स तयार करतो. ठीक आहे. मग कोणकोणते हार्मोन तयार करतो, तर सगळ्यात पहिलं प्रोजेस्टेरॉन तयार करतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट इस्ट्रोजेन पण तयार करतो. रिलॅक्सिंग हार्मोन ऍक्च्युअली ओव्हरी तयार करते. आणखी एक हार्मोन आपण लिहितो, दॅट इज HPL. ओके, HPL म्हणजे ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजेन, आणि HCG ह्युमन कोरियोनिक गॉनाडोट्रोपिन. ठीक आहे. तर अशा हार्मोन्स हे बेसिकली रिलॅक्सिंग, HPL आणि HCG जे बाळांना हे प्रेग्नन्सीच्याच कालावधीमध्ये मोस्टली रिलीज होतं, नाहीतर अगोदर सगळे प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनच फिमेलचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर किंवा प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टरला कंट्रोल करत असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला पार्ट होता आपल्याकडे, दॅट इज ऑल अबाउट द प्लासेंटा. ठीक आहे ना. आता बघा, प्रेग्नन्सी कंडिशन आपण डिस्कस केली. प्रेग्नन्सी एंड झाल्यानंतरची एक प्रोसेस आहे, and that process is commonly called as a parturition. Okay, so now we can discuss about the process that is the parturition. Parturition म्हणजे सिंपल बाळांनो, that is the delivery process. ठीक आहे. जसं आपण प्रेग्नन्सीची डेफिनेशन केली बाळांनो, तशीच आपल्याला पार्च्युरेशनची पण डेफिनेशन बघायची. ठीक आहे. तर पार्च्युरेशन काय, तर ही एक अशी प्रोसेस आहे का ज्या प्रोसेस मधून काय होणार आहे, जे काही बेबी मदरच्या युटेरस मध्ये ग्रो करत होतं ते डिलिव्हर्ड होणार आहे. ओके. सो पार्च्युरेशन सिंपल डेफिनेशन, इट इज द ऍक्ट ऑफ एक्सपेलिंग द फुल टर्म बेबी, म्हणजे मॅच्युअर्ड असणारा बेबी, फुल टर्म बेबी फ्रॉम मदर्स युटेरस. मदरच्या युटेरस मधून जे काही फुल टर्म बेबी, ओके, फुल्ली मॅच्युअर्ड असणारा जे बेबी, ओके, तर हे एक्सपेल करण्याचा जो ऍक्ट आहे, दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ पार्च्युरेशन. ओके. सेकंड थिंग, इट इज ऑकर. पार्च्युरेशन कधी होणार, सो इट इज ऑकर ऍट द एंड ऑफ जस्टेशन पिरियड. ओके. जस्टेशन पिरियड म्हणजे प्रेग्नन्सी पिरियड. ठीक आहे. प्रेग्नन्सी पिरियड. आणि ह्याच्यामध्ये जे काही पार्च्युरेशन प्रोसेस आहे, पार्च्युरेशन प्रोसेस मध्ये काय आहे की जे बेबी बॉर्न होणार आहे, ओके, तर हे बेबी मॅच्युअर्ड असलं पाहिजे. ओके. ही सगळ्यात महत्वाची कंडिशन असते. आणि ही कंडिशन जी आहे
की बेबी मॅच्युअर्ड आहे ही कंडिशन कशी समजते, तर स्वतः बेबीने हे सिग्नल देणं गरजेचं असतं. ठीक आहे. सो पार्च्युलेशन इन्व्हॉल्व न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. ह्याच्यामध्ये थोडंसं न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम इन्व्हॉल्व होतं, म्हणजे नर्वस सिस्टीमने सिग्नल देणं गरजेचं असतं आणि एंडोक्राइन सिस्टीमने त्याला कोऑर्डिनेट करणं गरजेचं असतं. ठीक आहे. म्हणून न्यूरो एंडोक्राइन आपण बोलतोय. सो पार्च्युलेशन इन्व्हॉल्व दी न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम टू इनिशिएट द लेबर पेन. कारण लेबर पेन सुरू झाल्याशिवाय पार्च्युलेशन प्रोसेस स्टार्ट होत नाही. ओके. मदरमध्ये लेबर पेन होतोय आपल्याला माहिती आहे. टू इनिशिएट द लेबर पेन. मग याच्यामध्ये लेबर पेन नव्हतं म्हणजे काय होतं की युटेरसचं फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं, सर्व्हिक्स वजायनाचं डायलेशन होतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लेबर पेन मध्ये व्हायला सुरुवात होते. ओके. पण हे लेबर पेन स्टार्ट कसं होतं, मग हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, की जे बेबी काय म्हटलं मी तुम्हाला, जे बेबी काय होणार डिलिव्हर्ड होणार आहे, जे बेबी डिलिव्हर्ड होणार आहे ते बेबी कसं असणं गरजेचं असतं, मॅच्युअर्ड असणं गरजेचं असतं आणि हा सिग्नल स्वतः बेबी प्रोव्हाइड करतात. ओके. मग होतं काय का बेबीची जी पिट्युटरी ग्लँड आहे ती एक हार्मोन रिलीज करते, दॅट इज ACTH, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, ACTH हार्मोन. मग हे हार्मोन जे ACTH हार्मोन हे डिफ्युज्ड होतं इन मॅटर्नल ब्लड, म्हणजे मदरच्या ब्लड मध्ये एंटर करते हार्मोन. ठीक आहे. डिफ्युज्ड इन मॅटर्नल ब्लड थ्रू द फिटल प्लासेंटा, फिटसच्या प्लासेंटा मधून. मग त्यामुळे काय होतं की मदरच्या ब्लड मध्ये काय डिटेक्ट होतं, ACTH डिटेक्ट होतं. ओके. पण ज्या वेळेस ACTH मदरच्या ब्लड मध्ये, मॅटर्नल ब्लड मध्ये, मॅटर्नल सर्क्युलेशन मध्ये एंटर करतं, हा सिग्नल मदरच्या पिट्युटरी ग्लँडला जातो आणि त्यावेळेस देअर इज अ रिलीज ऑफ ऑक्सिटॉसिन हार्मोन. ओके. मग मदरची असणारी जी पिट्युटरी ग्लँड आहे पोस्टेरियर पिट्युटरी, ओके, तर ती बर्थ हार्मोन रिलीज करते, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिटॉसिन हार्मोन. याला आपण कॉमन लँग्वेज मध्ये बोलतो बर्थ हार्मोन. मग होतं काय बाळांनो, हे जे हार्मोन आहे, ओके, हे जाऊन ऍक्ट करतं कशावरती, मायोमेट्रियम वरती. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे का मायोमेट्रियम जे आहे, ओके, याच्यामध्ये सगळ्या स्मूथ मसल्स आहेत आणि म्हणून मायोमेट्रियमला स्टिम्युलेशन भेटतं आणि मायोमेट्रियमचं रॅपिड कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सुरू होतं आणि ह्यालाच आपण काय बोलतो, इट इनिशिएट द लेबर पेन. काय सुरू होतं, लेबर पेन सुरू होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने हे मेकॅनिझम आहे बाळांनो कशाचं, दॅट इज द पार्च्युलेशन प्रोसेसचं लेबर पेनचं मेकॅनिझम हे, की बेबी मॅच्युअर्ड आहे, हा सिग्नल स्वतः बेबी देतं, बेबीची पिट्युटरी ग्लँड मधून ACTH आणि ॲड्रिनो कॉर्टिकोस्टेरॉइड्स हार्मोन रिलीज होतात. ओके. ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन इथलं. त्याच्यानंतर हे ACTH डिफ्यूज होतं, मॅटर्नल ब्लड मध्ये एंटर करतं फिटल प्लासेंटा थ्रू. ज्यावेळेस ACTH काय होतं, फिटल प्लासेंटा थ्रू मदरच्या सर्क्युलेशन मध्ये एंटर करतं, हा सिग्नल मदर पिट्युटरी ग्लँडला जातो, तिथं ऑक्सिटॉसिन हार्मोन रिलीज होतं. ऑक्सिटॉसिन हार्मोन आपण बर्थ हार्मोन असं बोलतो आणि मग हे ऑक्सिटॉसिन हार्मोन मायोमेट्रियम वरती ऍक्शन करतं आणि काय इनिशिएट करतं, लेबर पेन इनिशिएट करतं. ठीक आहे. आणि आता लेबर पेन स्टार्ट झालं की डिलिव्हरी प्रोसेस, दॅट इज पार्च्युलेशन प्रोसेस ऍक्च्युअली स्टार्ट होते आणि पार्च्युलेशन जे आहे इट्स completed in 3 steps. पार्च्युलेशन टोटल 3 स्टेप मध्ये कंप्लीट होतं. ओके. त्यात पहिली स्टेप आहे दॅट इज अ स्टेज ऑफ डायलेशन. दुसरी आहे बाळांनो स्टेज ऑफ एक्सपल्शन. आणि तिसरी स्टेप आहे आफ्टर बर्थ. तर अशा 3 स्टेप्स आपल्याला कशामध्ये दिसतात, दॅट इज द पार्च्युलेशन प्रोसेस मध्ये दिसतात. एक स्टेज ऑफ डायलेशन, दुसरा स्टेज ऑफ एक्सपल्शन आणि तिसरं आफ्टर बर्थ. ओके. नाउ वी कॅन डिस्कस अबाउट द फर्स्ट स्टेज, दॅट इज द स्टेज ऑफ डायलेशन.
लेबर पेन तर स्टार्ट झालेला आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे का. लेबर पेन सुरू झालेला आहे, याचं सिंपल मिनिंग असं आहे का युटेरसचं फोर्सफुल काय सुरू झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सुरू झालेलं आहे. सो युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बिगिन्स फ्रॉम द टॉप, म्हणजे टॉप पासून म्हणजे फंडस रिजन पासून युटेरसचं काय सुरू होतं, कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बिगिन्स फ्रॉम द टॉप अप टू सर्विक्स, कुठपर्यंत, सर्विक्स पर्यंत फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सुरू होतं. आणि याचं जे काही स्ट्रेंथ आहे ते इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं, ऑक्सिटॉसिन हार्मोन करतं. सो ऑक्सिटॉसिन इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. युटेराइन कॉन्ट्रॅक्शनची काय करतं, स्ट्रेंथ इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं, ऑक्सिटॉसिन हार्मोन करतं. बघा बाळांनो, बेबी पूर्णपणे ज्यावेळेस काय होणार आहे, डिलिव्हर्ड होणार आहे. ओके, तर बेबी ज्यावेळेस डिलिव्हर्ड होणार आहे तर त्याच्या 2 वीक्स अगोदर त्या बेबीचं हेड जे आहे ते सर्विक्स रिजन मध्ये सेटल झालेलं असतं. ओके, पण त्याला ढकलावं लागतं. ओके, पण त्या बेबीला कशामध्ये एंटर करावं लागतं, सर्विक्स मधून त्याला वजायनामध्ये यावं लागतं. मग जो फोर्स आहे तो सर्विक्सच्या बॅक रिजन मधून, म्हणजे कुठून, दॅट इज फंडस, बॉडी आणि फंडस या 2 रिजन मधून लावावा लागतो. म्हणून काय होतं की युटेरसचं फोर्सफुल काय सुरू होतं, कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं, ते फंडस रिजन पासून सुरू होतं. ओके, आणि त्यानंतर ज्यावेळेस ऑक्सिटॉसिन त्याच्यावरती ऍक्शन करत असतं त्यावेळी, तर त्याच्यामुळे आणखी जरा थोडंसं फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे काही बेबी, ओके, हे सेटल्ड व्हायला सुरुवात होते कशामध्ये, इन दी व्हॉट वी कॉल्ड ॲज ए सर्विक्स. ओके, ड्यू टू दिस baby is settled in the cervix. Okay, बेबी पूर्णपणे सर्विक्स मध्ये सेटल झालेलं असतं. बेबी ज्यावेळेस सर्विक्स मध्ये सेटल झालेलं असतं त्यावेळेस सर्विक्स डायलेट होतं. सर्विक्स डायलेट होतं म्हणजे एक्सपांड होतं थोडक्यात. ओके, आणि जसं सर्विक्स डायलेट होतं तसं वजायना सुद्धा काय होतं, डायलेट होतो. सो वजायना इज ऑल्सो डायलेट. आणि त्याच वेळेस एक घटना घडते की लेबर पेन कमी व्हायला सुरुवात होते. का कमी होतो, बिकॉज ऑफ जे काही एम्नियॉन आहे, ठीक आहे, एम्नियॉन जे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन होतं गेट रप्चर. ओके, एम्नियॉन काय होतं, रप्चर होतं. आणि एम्नियॉन ज्या वेळेस रप्चर होतं बाळांनो, इट रिलीजेस द एम्नियोटिक फ्लुइड. तर एम्नियोटिक फ्लुइड रिलीज होतं आणि हे जे एम्नियोटिक फ्लुइड रिलीज होतं, एम्नियोटिक फ्लुइड इज रिलीज्ड and it act as a lubricant. Okay, ते lubricant म्हणून काम करतात, act as a lubricant and hence fetus become slippery. आणि मग तिथं फिटस कसं बनतं, थोडंसं स्लिपरी बनतं. ठीक आहे, हे सगळं कशामध्ये घडतं बाळांनो, पहिल्या स्टेप मध्ये घडतं, दॅट इज स्टेज ऑफ डायलेशन. बघा, युटेरसचं फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं, फंडस रिजन पासून बॉडीमध्ये कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते. ओके, त्याच्यामुळं बेबीवरती एक पुश एक्झर्ट होतो. ठीक आहे, आणखी ऑक्सिटॉसिन हार्मोन युटेराइन जे काही मायोमेट्रियम आहे त्याच्यावरती ऍक्शन करतं, त्याच्यामुळे परत युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन थोडंफार इन्क्रीज होतं. ओके, त्याच्यामुळे बेबी सेटल्ड होतं सर्विक्स रिजन मध्ये. मग सर्विक्सचं डायलेशन व्हायला सुरुवात होते, सर्विक्स एक्सपांड होतं, वजायना एक्सपांड व्हायला सुरुवात होते, एम्नियॉन रप्चर होतं, एम्नियॉन कोरिया दोन्ही रप्चर झालेले असतं, एम्नियोटिक फ्लुइड बाहेर येतं, एम्नियोटिक फ्लुइड ल्युब्रिकंटचं काम करतं आणि म्हणून फिटस कसं बनतं, तिथं स्लिपरी बनतं. ठीक आहे, हे जवळपास बाळांनो आपल्याकडं 1 आवर पर्यंत हीच प्रोसिजर चालते. ओके, दॅट इज दी स्टेज ऑफ डायलेशन. ओके, आता ऍक्च्युअल बेबी कशामध्ये सेटल झालेले, दॅट इज वजायना रिजन पर्यंत एंटर झालेले आणि आता वजायना मधून ते रिलीज होणार आहे, दॅट इज स्टेज ऑफ काय येणार आहे, एक्सपल्शन येणार आहे. ओके, सो सेकंड स्टेज इज द स्टेज ऑफ एक्सपल्शन. So during this stage, the uterine contraction again increases.
परत युटेराइनचं कॉन्ट्रॅक्शन थोडं काय होतं, इन्क्रीज होतं, म्हणजे फोर्सफुल परत युटेराइनचं कॉन्ट्रॅक्शन सुरू व्हायला म्हणजे स्ट्रेंथ इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. सो ड्युरिंग दिस स्टेज द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन अगेन increases. Okay, uterine contraction increase होता and then the fetus is passed through cervix and finally through the vagina. त्याच्यामुळे काय होतं का फिटस फायनली सर्विक्स मधून कशामध्ये एंटर केलेलं असतं, त्याने वजायनामध्ये, वजायनामधून काय होतं ते बाहेर एंटर करतं. ओके, अँड दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ एक्सपल्शन. यालाच आपण काय बोलतो, एक्सपल्शन. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याचं जे काही हेड आहे, ओके, हे पहिल्यांदा बाहेर येतं. ओके, कारण सगळ्यात पहिल्यांदा सर्विक्स रिजन मध्ये हेड सेटल झालेलं असतं. ओके, बिफोर दी डिलिव्हरी. ओके, बिफोर द 2 weeks ऑफ द डिलिव्हरी. ओके, म्हणून लक्षात ठेवा, द फिटस इज पास थ्रू द सर्विक्स अँड फायनली थ्रू द वजायना. अम्बिलिकल कॉर्ड गेट कट. ओके, अम्बिलिकल कॉर्ड कट होतो आणि बेबी फ्री होतं तिथून. ठीक आहे, अम्बिलिकल कॉर्ड गेट कट, प्लासेंटा इज पुल्ड आउट, प्लासेंटा पुल्ड आउट होतं. ठीक आहे. तर एवढ्या सगळ्या घटना कशामध्ये घडतात बाळांनो, दॅट इज दी स्टेज ऑफ एक्सपल्शन मध्ये घडतात. ओके, म्हणजे बघा, पहिल्या स्टेज ऑफ डायलेशन मध्ये काय झालं होतं की बेबीला पुश करावं लागत होतं, बेबी सर्विक्स रिजन मध्ये एंटर झालं होतं. सर्विक्सचं डायलेशन म्हणजे सर्विक्स एक्सपांड झालं होतं, त्याच वेळेस काय वजायना एक्सपांड झालं होतं, कारण आता बेबी सर्विक्स मधून कशामध्ये एंटर करणार आहे, वजायनामध्ये एंटर करणार आहे. त्याच्यासाठी आणखी थोडंसं युटराइन कॉन्ट्रॅक्शनची गरज आहे आणि म्हणून सेकंड स्टेप मध्ये युटराइन कॉन्ट्रॅक्शन परत इन्क्रीज होतं आणि फिटस सर्विक्स मध्ये एंटर करतं. त्याचं हेड सेटल झालेलं असतं सर्विक्स मध्ये, तिथून ते कशामध्ये एंटर करतं, वजायनामध्ये एंटर करतात, वजायना थ्रू डिलिव्हर्ड होतं. त्यावेळी अम्बिलिकल कॉर्ड कट करावा लागतो, प्लासेंटा पुल्ड आउट झालेला असतो. ओके, आणि बेबी आता फ्री झालेला असतं कशापासून, मदर पासून. ठीक आहे. तर हे झाले असतं आपलं, दॅट इज अ स्टेज ऑफ एक्सपल्शन. आता एक सी स्टेप येते मला, थर्ड स्टेप, दॅट इज द आफ्टर बर्थ. आफ्टर बर्थ काय असतं की जे काही कोरियन, एमनियन, ओके, प्लासेंटा या ज्या गोष्टी ब्रेक झाल्या होत्या बाळांनो, ओके, तर ह्या गोष्टी परत काय होतात, मदरच्या बॉडीमधून बाहेर येतात. ओके, आणि हे कधी होतं, ज्यावेळेस बेबी डिलिव्हर्ड होतं. ओके, म्हणून याला आपण एक नेक्स्ट टर्म देतो, दॅट इज द आफ्टर बर्थ. सो आफ्टर बर्थ इट इज द रिलीज ऑफ रप्चर्ड कोरियन, जे काही एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन होते आपल्याकडे, कोरियन, एमनियन, प्लासेंटा, आफ्टर दी डिलिव्हरी. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी आफ्टर बर्थ स्टेज. ठीक आहे. एवढी प्रोसेस होते बाळांना आपल्याकडे कुठली, दॅट इज अ पार्च्युरेशन. ओके, आता बेबी डिलिव्हर्ड झाले. ओके, आणि बेबीला आता कशाची गरज आहे बाळांनो, नरिशमेंटची गरज आहे. ठीक आहे, दॅट इज अ लॅक्टेशन. ओके, सो लॅक्टेशन इट इज अ प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग द नरिशमेंट टू द बेबी. ओके, नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याची एक what we call process आहे. ओके, सो ब्रेस्ट फीडिंग प्रोसेस आपण याला बोलतो. मग आफ्टर दी डिलिव्हरी, ओके, और आफ्टर दी पार्च्युरेशन द मिल्क फॉर्मेशन, दॅट इज लॅक्टोजेनेसिस प्रोसेस कॅन बी टेक्स प्लेस इनसाइड दी मॅमरी ग्लँड ऑफ द मदर. मदरच्या मॅमरी ग्लँड मध्ये मिल्क फॉर्मेशनची प्रोसेस झालेली असते. अँड प्रोलॅक्टिन हार्मोन, ओके, प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटॉसिन हार्मोन या दोघांमुळे काय झालेलं असतं, मिल्क फॉर्मेशन प्रोसेस झालेली असते. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे पहिलं मिल्क मदर मध्ये बनतं, जे पहिलं ब्रेस्ट फीडिंग असतं, दिस मिल्क इज व्हॉट वी कॉल्ड ॲज ए डार्क येलोइश इन कलर, थोडंसं डार्क येलो कलरचं असतं, बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ अँटीबॉडीज. ओके, आणि हे जे अँटीबॉडी रिच मिल्क असतं, ओके, दिस इज कॉमनली कॉल्ड एज अ कोलोस्ट्रम. ओके, त्याला आपण काय बोलतो, कोलोस्ट्रम. तर लक्षात ठेवा, कोलोस्ट्रम मध्ये लॅक्टोज असतं, कोलोस्ट्रम मध्ये प्रोटीन असतं, कोलोस्ट्रम मध्ये आपल्याकडे अँटीबॉडीज असतात. ओके, आणि म्हणून सगळ्यात पहिली इम्युनिटी जर कोण प्रोव्हाइड करत असेल आपल्याला, तर मदर प्रोव्हाइड करते. ओके, तिच्या मिल्क थ्रू सुद्धा आपल्याला काय मिळते, इम्युनिटी मिळते. ओके, कारण कोलोस्ट्रम जे असतं ते अँटीबॉडी रिच मिल्क असतं कुठल्याही फॉरेन पार्टिकल. कारण ज्यावेळेस आपण काय होतो, बर्थ घेतो, त्यावेळेस
त्यावेळी आपली काय इम्युन सिस्टीम इतकी प्रॉपर डेव्हलप झालेली नसते आणि इन्फेक्शनचे चान्स आपल्याला जास्त असतात. म्हणून आपल्याला त्या बाकीच्या इन्फेक्शन्स पासून प्रोटेक्ट करण्यासाठी मदर कडून काय मिळालेलं असतं, तर कोलोस्ट्रम मिळालेलं असतं. ओके, म्हणून लक्षात ठेवा की कोलोस्ट्रम इट इज येलोइश कलर्ड antibody rich milk which contain the proteins, which contain the lactose, okay, and it contain fat also, but in very less amount. Okay, so this is all about the parturition process, the lactation process, and the first part, that is the placenta.